गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सर्वोच्च न्यायालयानं पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत। राज्य निवडणूक आयोगानं 4 आठवड्यात निवडणूक अधिसूचना जारी करावी आणि 4 महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असंही न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय। मात्र आता या निवडणुका कधी होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत पूर्ण व्हाव्यात अशी आपली इच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। तर यासाठी निवडणूक आयोगानंही यासाठी तयारी सुरू केली आहे। परंतु सध्या पावसाळा आहे, जिथे मुसळधार पाऊस पडेल तिथे अतिरिक्त वेळ द्यावा अशीही आमची मागणी असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। मला काही फार अडचण वाटत नाही। या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे। आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू। फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू, पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्यानं लढाव्यात की महाआघाडी म्हणून या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाआघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु काही ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे देखील लढू शकतो, कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। म्हणून जिथे युती शक्य नाही तिथे आपण स्वतंत्रपणे लढू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू, पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू। स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे। जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल। पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच।